नमस्कार. आज आपण बनवतोय सगळ्यांच्या आवडीची भाजी म्हणजेच पावभाजी. भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून गॅसवर कुकर चढवला. 3 शिट्या होऊस तर मस्त इकडे एकाकडे लसूण सोलून घेतलेला आहे मी. छान लसूण ठेचायचा, त्याच्यामध्ये थोडंसं आल्याचं तुकडं टाकायचं आणि एकत्र कुटून घ्यायचं. कांदाही कापला, तोपर्यंत आपल्या शिट्याही झाल्या. गॅसवर कढई ठेवली, त्याच्यात जिरं टाकायचं थोडंसं आणि थोडंसं लसूण टाकला आहे. लसूण आणि अद्रक जे कुटलेलं होतं ते परतून घेतलं की त्याच्यात मस्त अर्धा कांदा कापलेला आहे, तो अर्धा टाकायचा आणि अर्धा साईडला ठेवून दिलेला आहे पावभाजीसोबत खायला. थोडंसं हिंग घातलं आणि छान परतून घेतलं. मस्त परतून झालं की त्याच्यामध्ये मग आपण मसाले टाकणार आहोत. मिरची, हळद, धना जिरा पावडर सगळं एकत्र करायचं आणि शिकून घेतलं की मग त्याच्यातच पावभाजी मसाला टाकायचा. नाही तर मी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घेतला आहे. तुम्हाला पाहिजे तो पावभाजी मसाला तुम्ही वापरू शकता. मसाला परतला की आपण तोपर्यंत कुकर उघडायचा. वाफ काढली कुकरची की भाज्या मस्त ठेचून घ्यायच्या. कोणी कोणी मिक्सरमध्ये पण काढतं, पण आमच्याकडे ओबडधोबड कुटलेलं आवडतं म्हणून मी बत्त्याने फिरवून घेते. ठेचलेल्या भाज्या मस्त कढईमध्ये टाकायच्या फोडणीत आणि थोडंसं पाणी घालून उकळी आणायची. ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे पातळ घट्ट भाजी करायची. मीठ टाकायचं, कोथिंबीर टाकायची, झाली भाजी तयार. तव्यावर थोडंसं बटर टाकलं आणि पाव शेकून घेतले. गरमागरम पावसोबत मस्त झणझणीत पावभाजी. चला तर मग या पावभाजी खायला. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.